आमचं म्हणणं आहे की इथं जे चाललंय इकडचे लोकांना त्रास नाहीये, बाहेरचे लोक येऊन इथं त्रास देते, काय उपयोग काय? आंदोलन केलं ते मान्य का तुम्हाला? नाही आंदोलन कुणीच करू नाही, काय उपयोगच नाहीये त्याचा. बरं अतिक्रमित आहे का खरंच? ते तर तेवढं आम्हाला माहित नाही. जन्म इथं झालाय, माझं वय आता 60 वय आमचं. माझं नाव जयश्री वसंत पारख. आम्ही जैन समाजाचे आहोत. ज्यावेळेस इथे 1961 साली ज्यावेळेस पूर आला होता त्यावेळेस इथे काही सुद्धा नव्हतं, अख्खं शेती होती, जंगल होतं. मान्य आहे मला. हे अतिक्रमित आहे की नाही? ऐका, इतक्या दिवस अतिक्रमण दिसलं नाही, आता कसं काय दिसायला लागलं? कायदा काय म्हणतो, कागदपत्री आधी तुम्ही गोळा करा. आम्ही वकील नाही, ते काहीच नाही, विनाकारण येऊन इथं करायला लागलेत. आणि त्यांचा काही एक संबंध नाही आमच्या एरियाचे. आणि आमच्याकडे काय विरोध असेल आम्ही आमचे बघून घेऊ ना. त्यांच्या शेजारी आमचे स्थानिकांचा विरोध नाहीये, आणि तिथं स्थानिकांचा विरोध नाहीये. बाहेरची लोक येऊन इथं दंगली घडवायचं काम करत आहे. आम्हाला यांना पूर्ण विरोध आहे. आणि त्यांना जर काय वाटत असेल तर त्यांनी समक्ष यायचं. बोला ना, काय तुमचं म्हणणं काय? सगळे आंदोलन हे आंदोलन चुकीचं आहे पहिली गोष्ट. आणि हे काय आत्ताचं देवस्थान नाहीये, हे पेशव्याच्या आधीपासून आहे, 450 वर्षापासून इथं आहे. पण परिस्थिती येत नाही ना आता यायचं. मग यांना कोणी सांगितलं का आंदोलन? त्यांनाच विचारलं पाहिजे ना. आता ते राहायला एक तिथं, दुसरा तिथं, इथे स्थानिक लोकांची कंप्लेंट आहे का? स्थानिक सहभागी नाही आंदोलन. हे सगळे स्थानिक लोक तिथले, बाहेरचा कोण नाहीये. माहिती पडलं म्हणून आम्ही इथे आलोय. आमचा जन्म तिथं झालेला आहे. म्हणजे बघा, हे सगळ्यात महत्वाचं आहे. स्थानिकांना काय हवंय तर स्थानिकांना इथं आंदोलन नको आहे. त्यांचं म्हणणं आहे 4.5 वर्ष झाली इथली दर्गा आहे, मग हे बाहेरचे लोक येऊन इथं आंदोलन करणारे कोण पडळकर आणि कोण योगेश टिळकर अशी या सगळ्यांची भावना आहे. इथं येऊन का धार्मिकता निर्माण करतात? बोला. इथं आले तर आम्ही चपलीने इथे हाडू त्यांना. अगदी बरोबर. मी तुम्हाला सांगते, हे पडळकर जे आहेत ना, हे फक्त धार्मिकता निर्माण करून जातीमध्ये भांडणं लावतात धर्मामध्ये. त्यांनी यवतला देखील हेच प्रकरण केलेलं आहे. जातीय दंगली भडकवण्याचं काम ह्या सरकारने चालू केलेलं आहे. आमचा त्याला जाहीर विरोध आहे. हिंदुत्ववादी तुमचे हिंदुत्वावर आम्ही हिंदू पण आहोत. मी हिंदू आहे. हे बघा दादा, मी हिंदू आहे, मला माझ्या धर्माचा गर्व आहे. म्हणून मी दुसऱ्या धर्माचा द्वेष का करावा? शिवाजी महाराजांच्या काळापासून आपल्या बरोबर जर का मुस्लिम भाई बंधू भगिनी आपल्या सोबत आहेत. आज आपण बघतो, जेव्हा आपल्याला देशाला स्वातंत्र्य मिळायचं होतं त्यावेळेला देखील मुख्यमंत्र्यांना काय सांगणार? आमचं मुख्यमंत्र्यांना नम्र विनंती आहे की धार्मिक तेढ पसरून देऊ नका. आम्हाला इथे शांततेने जीवन जगू द्या. तुमचे पडळकर आणि तुमचे जे कोणी आमदार XYZ आहेत त्यांना तुम्ही वेळच्या वेळी दाब द्या. कारण ह्याच्यामध्ये जर का जातीय दंगली झाल्या तर ह्याच्यामध्ये आमच्या हिंदू लोकांचं नुकसान आहे, मुस्लिमांचं नुकसान आहे. आणि आम्ही इथे प्रेमाने शांततेने राहतो, तर आम्हाला शांततेने जगू द्या. तुमचं राजकारण ह्या आमच्या एरियामध्ये आणू नका. आम्ही धुडकावून लावू. एक मिनिट हे बघा, हिंदू मुस्लिम पेक्षा मनुष्य धर्मामध्ये काय सांगितलंय याचा विचार करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय सांगितले, सर्व धर्म समभाव. आणि जे काही करायचं तुम्ही कायद्याने करायला शिका. तुमच्याकडे बुद्धिमत्ता आहे ना, तर कायद्याने करा. एक्झॅक्टली. मला वाटतं याच्यापेक्षा मी जास्त काही बोलणार नाही.